तर मित्रांनो कसे आहात? स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मॅडीज वर्ल्ड. मी स्वतः मालक तुमचं स्वागत करतोय. तर आज आहे डे 2 गावचा आणि आज दिवसभर काहीच प्लॅन नव्हता. अचानक भयानक आमचा प्लॅन झालाय की आम्ही चाललोय आता इकडच्या फेमस ठिकाणी. ते तिकडे भेटल्यावर नाही तिथे गेल्यावर दाखवेन. आता हा तर तिकडचं असं तुम्हाला डायरेक्ट असं सरप्राईज दाखवेन. तर आता आम्ही चाललोय, मी आहे आणि माझे 2 भाऊ यांच्यासोबत चाललोय. बोलो चला कुठेतरी जाऊया. तर सकाळपासून नव्हता काय प्लॅन, आता झालाय. आता आम्ही चाललोय. पुढे बघूया काय काय दाखवण्यासारखं भेटतं आणि थोडीफार माहिती इकडची तुम्हाला देईन, कारण का आपले भाऊ इकडचे जाणकार आहेत, सगळं माहिती आहे. आपल्याला जास्त माहीत नाही तर यांना विचारेन किधर को क्या है और किधर को क्या नहीं बच्ची. तो आपको मिलते हैं, तब तक भाई जुडे रहना. आता सॉरी गाईस, थोडं पाणी सटासट उडतंय. आणि इकडचं निसर्ग तर बघा भाई, पावसातून व्हॉट अ व्ह्यू यार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ भाव. ब्लॉगमध्ये असं सगळं बोलू नका प्लीज, अपशब्द नका वापरू. माझे ब्लॉग फॅमिली फ्रेंडली असतात. तर आता चाललंय, तसं तर बरंच लांब आहे ते, तरी आम्ही मजा मस्ती करत 3 टकली एन्जॉय करत चाललोय. बच्ची के दिल में इज्जत चाललोय. गावच्या वाटा बघा यार, कसलं भारी आहे, कसलंच भारी. चिकली है. वो पैर बीर घस रहा तो सीधा कूले पे आपटे हम, तो जरा सावकाशी चलो. ओ कूले पे गिरते अभी दोस्त. भारी वाटतंय जरा, मस्त अशा हिरवगार वाटा आहेत या. हो त्यात चिखल है, बहुत ही ज़्यादा चिखल है गाइस. चाललोय आता, पुढे दाखवतोच की मी कुठे चाललोय ते. आता नाही रिव्हील करत आहे, पुढे गेल्यावर रिव्हील करेन. शेवटपर्यंत बघा. हा बघा टेकडू जी, कैसन बा? ठीक बा? अरे डरते हैं क्या हमसे? हो किधर जा रहे हो? लाल खेकडा भाई, हा तर फ्राय व्हायच्या अगोदरच लाल झालाय. मला आपल्या इकडे चामटा बोलतात. हा आमच्या इथे काय बोलतात? चामटा बोलतात. आमच्या इथे चामटा बोलतात. चामटा किती आहे इज्जत. मित्रांनो आम्ही इथे आलोय, कुठे आलोय? साकव. आता इथून थोड्या वेळात आमच्या इकडचं गावातलं मंदिर आहे. आणि त्याच्या अगोदर गावदेवी मंदिर, त्याच्या अगोदर असं एक सुंदर असं भाई दृश्य. हा इज्जत दिसलंय म्हणून बोलू तुम्हाला पण दाखवतो. चला, हे न्यूज रिपोर्टर माझ्यासोबत आहेत. आणि पाऊस जोरात पडतोय, व्हेरी जोरात. आणि हा आमच्या इकडे जुन्या काळातला ब्रिज भाई. असा ब्रिज कधी बघायला भेटणार नाही. सीधा मौत भाई, मौत बघा भाई, काय विषय. असं तुम्हाला परत बघायला नाही भेटणार. आणि इथून वाट चालू होते ती पाकाडी फुल. नो गुलगुली नो चुलचुली, इज्जत में चलो. काय भारी आहे यार. मी ते पहिल्यांदा येतो या रस्त्यावरून, मला माहितीच नाही. एवढी वगैरे इथून नाही येतो. प्लॅन कॅन्सल करू नका. छत्री हटाओ जया भैया. हमको भिजवणे का नाहीये. तर आता आलोय इथे गावदेवीच्या मंदिराच्या इथे. हा पोचू आता 1-2 मिनिटात. तुम्हाला दाखवतो आमच्या इकडचं गावदेवीचं मंदिर. हा काटा रुपलाय थोडा. इज्जत. आणि इथे ना रे, इथेच कुठेतरी ना. हा इथे ही जी जागा आहे ना, ही जागा इथे आमची होम लागतो. होळी लागते इथे. दाखवतो थांबा. गावच्या भाषेत होम बोलतात. हा गावच्या भाषेत होम. आणि हे बघा इथे, हे बघा ही जागा. आणि हा मोगऱ्यांचा पहिला मान असतो इथे होळी लावायचा. आमचा मान, वो हमारी मान की बात है तो फिर भाई डरते नहीं है. थांबा जरा कॅमेरा पुसतो. गोल विषय खोल. यस
आता आम्ही पोचलोय मंदिराच्या इथे. आमच्या गावदेवीचं मंदिर. ओ सरतय जरा सावकाश. कचकन अगर ये चिखल ही चिखल है. हो हमको मत करो. अबे आया मंदिर दाखव. हाँ रुको जरा, चिखल जान दो. हे बघा फायनली आले मंदिराच्या इथे. खूप सुंदर असं गाव देवीचं मंदिर. आतून पण दाखवतो तुम्हाला. हे बाहेरचं आहे. आओ. आणि हे मंदिर आतून पण बघा. हा मंदिराच्या आजूबाजूला परिसर. इथे पण आहे. तिथे काय? हा हे पण देवच आहे. इथे आपली पालखी बसते. हा आणि इथे जेव्हा पहिला पालखी पालखी जेव्हा निघते बाहेर, जेव्हा शिमग्यासाठी आम्ही बाहेर पालखीला काढतो, जेव्हा देव बाहेर येतात भेटीला येतात आपल्या, तेव्हा पहिलं इथून निघते. इथे आम्ही म्हणजे पालखी इथे बसते, मग इथून पुढे जाते. झालं दर्शन वगैरे झालं. खूप भारी वाटलं इथे. खूप प्रसन्नता अशी आहे इथे. खूप शांतता, लाईक तो पीस आहे इथे. आणि गावी पीस तर असतोच यार. माणूस गावी काय येतो ती शांतता. ते मुंबईत नुसतं ट्रॅफिकचा साऊंड, हे ते जॉबचं टेन्शन, ह्याचा स्ट्रेस त्याचा स्ट्रेस. गावी आलं तसलं काही नाही. गावी आल्यावर पीस, काही शांतता आणि ते इथे भेटतं. आणि गणपतीत गावी म्हटल्यावर तर बाई विषयच नाही. नडू बी नका कोकणी माणसाला. काय समजली? माहिती ना वलटून सगळं दाखवीन. आता इथून पुढे ना सुपारीच्या बागा पण आहेत, त्या पण दाखवतो. दिसतायत की नाही माहित नाही, पण इथे ती सुपारीची बाग आहेत. इथे संपूर्ण इथून आहे अशी वाट तिथे जायला. इथेच थोडंच चाललो आणि अजून एक मंदिर लागलंय, जे की आहे कसलं आहे? मल्ले मर्दान. हा मल्ले मर्दानचं मंदिर. हा दाखवतो. त्याची पण कथा आहे. ती आपला भाऊ सांगेल. थांबा जरा थांबा, इथून उतरू दे. जर खाली नाही बघितलं तर डायरेक्ट वर पुल्या सकट. आणि हे बघा हे ते मंदिर सुंदर असं. आई ग कसलं भारी. कुठून आहे वाट? इथून आहे ना? इथून वाट आहे. आता आपला भाऊ सांगेल भाई इकडची स्टोरी काय, विषय काय. स्टोरी सध्या तुम्ही मंदिर बघून घ्या, देवाचं दर्शन करून घ्या, मग स्टोरी सांगतो. ओके ओके. आपला भाऊ स्टोरी सांगेल. मंदिर एक्सप्लोर करून घ्या. मंदिर बघा. कसलं भारी आहे यार. इथून जाऊया नाही? ओ सॉरी, चुकीची वाट होती. अरे आता रिनोव्हेट केलं का? अच्छा कलर केलाय का? अच्छा. अरे आम्ही इथे आलेलो तो असलं काय नव्हतं.
तर जसं की मी तुम्हाला मंदिर दाखवलं, तुम्ही बघितलं असाल, खूप छान असं मंदिर होतं, बाहेरून पण आणि आतूनही मस्त. आणि ह्याच्या मागे पण काहीतरी स्टोरी आहे, ते मला नाही माहिती एवढी काय, तर आपल्या भावांना माहिती असेल तर तो सांगेल. फक्त एवढंच मला माहिती आहे की इथे ते पूर्ण जिथे मला दाखवलं तिथे खालची जी बाजू होती ती पूर्ण पाण्याने भरते आणि तिथे असं साप वगैरे पण येतो. एकच आहे तो येतो. आता कधी ते माहीत नाही, कधी कोणी ज्यांनी बघितलं त्यांनी बघितलं आहे, आम्ही कधी नाही बघितलं आहे. आणि हा पाणी वगैरे पण भरतं तिथे. तर आपल्या भावाला काय वेगळी स्टोरी माहिती असेल तर आपला भाऊ सांगेल. भाऊ विषय करा जरा, काय बोलता? विषय फक्त एवढंच आहे की जसं आपण श्रावणातले सोमवार असतात त्या टायमाला असं काहीतरी पाणी भरतं. सोमवार सोमवार फक्त सोमवार मंगळवार श्रावणातले सोमवार फक्त भरतं एवढंच. बाकी पौराणिक जी कथा आहे ती आमच्या पूर्वजांनाच माहिती आहे. हां, खरी कथा त्यांनाच माहिती आहे. ते अजून काहीतरी आमच्या कानावर अशी पडली नाही. जे मोजकेच पाणी वगैरे जेवढं पाणी वगैरे भरतं, तो साप वगैरे दर्शन देतो. हां, आहे ही खरी गोष्ट आहे. बट अजून पण त्याच्या मागे काही ना काहीतरी आहे. अजून खरी कथा ती पूर्वजांनाच माहिती आहे, वाडवडिलांना. आणि इथून पावसातून हे बघा भाई, जिथे जाऊ तिथे झरणे आहेत, तिथे जाऊ तिथे पाणी पाणी. इज्जत समजली काय? तर जिथे आलोय आम्ही ते तुम्हाला पण दाखवतो. मी अगोदर स्टार्टिंगपासून तुम्हाला सांगत आलो की तुम्ही फक्त बघा, आता तिकडचा रस्ता बघा भाई, फुल स्ट्रगल. असं वाटतंय मॅन वर्सेस वाईल्डच करतोय. फुल तुझं रानातून रस्ता आहे हा, पण बोलते ना थोड़ा स्ट्रगल करो सबर का फल मीठा होता है, वो वाला विषय है अभी. भाऊ तिथे वाट काढतोय, हा काटे लागतायत. पावसामुळे सगळीकडे झाडीच झाडी आहेत, त्यामुळे आपला भाऊ तिथे वाट काढत काढत चाललोय. पण पुढचा दृश्य बघण्यासारखं असेल. तुमच्यासाठी हा स्ट्रगल चालू आहे भाई की तुम्हाला पण दाखवू. जरा थांबा, ह्या स्ट्रगलसाठी तरी एक लाईक बनताय भाई. मित्रांनो, तुम्हाला दाखवण्यासाठी हा स्ट्रगल चालू आहे भाई. विषय हार्ड आहे, एक चूक तुझ्या बोचावर. स्ट्रगल भरी लाईफ आहे. दाखवतो तुम्हाला, तरी दाखवणार किती स्ट्रगल असतं तरी भाई. पण पाऊस सध्या की आपल्या काय वर जायला. हो गाईस, पाण्याला बघा किती फोर्स आहे. सागर के दिल में गाईस स्ट्रगल बघा. भाऊ एवढं मिनी वॉटरफॉल.
सागर. आला रे. थांब ना काही. जिकडे मी तुम्हाला स्टार्टिंग पासून सांगत होतो की मी चाललोय मला माहित नाही माझा आवाज येईल की नाही, बट जिथे मी चाललेलो स्वर्ग सुख बोलतात ना, तिथे मी आलोय. तुम्हाला पण दाखवतो, जरा थांबा भाई. बघायचंय तुम्हाला, बघायचंय कसं आहे की नाही. इज्जत भाई आहे रानपाटचा धबधबा. हा बघा काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू आहे, काय निसर्गाने केलेली देणेली देण आहे यार. शब्दच नाही आहेत. मित्रांनो, फायनली जिकडे यायचं होतं तिकडे आम्ही आलोय. आहे रानपाटचा धबधबा. मागे बघू शकता तुम्ही, काय फ्लो आहे यार पावसातून, आणि काय बघण्यासारखं दृश्य आहे. तिला एक असं वाटतं इथे थांबू थोडा वेळ अजून आणि हे बघत राहू. तुम्हाला दिसत नसेल तर दाखवतो. ह्या याला इज्जत आहे. तर आता तिथून आलो फटाफट घरी, फ्रेश वगैरे झालो, जेवलो आणि रेडी झालो आहे. फुल तयार झालो आहे. बघू शकता, दिसेल की नाही माहीत नाही मला, बट रेडी झालं आहे. ग्लेअर्स ऑन. आता चाललो आहे माझ्या भावाकडे, माझ्या मावशीकडे. त्याच्या घरी पूजा आहे, तर त्या पूजेला पाया पडायला चाललो आहे. लेट झाला आहे खूप, 5 वाजलेत. माहीत नाही किती वाजता पोहोचू आणि तिथून किती वाजता रिटर्न येऊ, पण आता निघालो आहे. आणि रस्ते पण बरोबर नाही आहेत तरी आम्ही चाललो आहे, कारण का जर त्याच्याकडे नाही गेलो तर तो जीव घेईल माझा. ऑलरेडी सुनवतो, अजून सुनवेल. तर बोलो चला जाऊन येतो फटाफट, नंतरला परत वेळ पण नाही आहे. आता बघतो, गाडी काढतो आणि जाते है. चलो. खूप साऱ्या स्ट्रगल नंतर आणि ह्या खडबुडी रस्त्यावर मागे येतो. फायनली गाडी चालू झाली आणि आम्ही आता निघतोय. बघूया किती वेळ लागतो पोचायला. चला, आमचे हेवी ड्रायव्हर आम्ही चाललोय सध्या ह्या घाणेरड्या रस्त्यातून. गावचे रस्ते भाई डेंजर आहेत तेवढ्यात, तरी पण आम्हाला रिस्क एवढा आहे की भाई आम्हाला जायचं आहे. खूप स्ट्रगल नंतर मी इथे पोचलोय भाई. ह्याच्यासाठी मी एवढा भिजत आलो. माकी पोचलोय भाई याच्या घरी. यस. तर आता झाले पाया बिया पडून, प्रसाद वगैरे खाल्ला. आता जरा भावाचं घर एक्सप्लोअर करतो, तुम्हाला पण दाखवतो. फॉलो यायचे. हे वरचं दाखवतो पहिला तुम्हाला भाई. अच्छा, हे आपल्या भाऊचं घर वरचं. चावतंय कोणतरी यार. गाडी आणि इथून त्याच्या समोरचं भाई. तर सध्या लय कपडे आहेत, ॲडजस्ट करा. तर मित्रांनो, फायनली आलोय घरी. खूप साऱ्या स्ट्रगल नंतर, म्हणजे स्ट्रगल म्हणा तर गाडी सारखी बंद पडत होती, चालू होत होती,
तेच करता करता कसं तरी घरी पोचलो, फायनली पोचलो आणि सुखरूप पोचलो आहे. आता जातो जरा आरतीला, फ्रेश वगैरे होतं, थोडंसं चेंज करतो आणि आरतीला जातो. तर मित्रांनो, कसे आहात? काल नंतर आज ब्लॉग करतोय. आज काय करायला नव्हतं दिवसभर म्हणून केला नाही. आत्ता चाललंय गौरी आणायला. तो म्हटलं की चला तेही तुम्हाला दाखवूया की कोकणातल्या गौरी, आमच्या इकडच्या गौरी कशा आणतात, काय मजा असते, काय असतं, काय काय करतात ते पण दाखवतो. मे बी ह्या कालच्या व्लॉगमध्येच मी ॲड करेन. एक मिनटं उतरू दे बाई. कालच्या व्लॉगमध्येच ॲड करेन केलं तर जास्त काही दाखवायला भेटलं तर आज सेकंड नवीन व्हिडिओ म्हणून टाकेन. बरं नाही भेटलं, जास्त काही नसेल तर मी कालच्याच व्लॉगमध्ये कंटिन्यू हे ठेवेन आणि तुम्हाला दाखवेन. तर तुम्ही बघा, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम देत राहा तुमच्या भावाला. दाखवतो आता पुढे काय काय होतं आहे ते. गौराई नमस्कार. आम्ही आता गौरी पूजल्या जातात तिथे आम्ही आलो आहे. खाली आमच्या इथे गोठणी म्हणतात, तर तिथे आलो आहे. दाखवतो तुम्हाला तिथे कसं काय करतात ते. इकडे पूजन चालू आहे, बघू शकता. आणि बाकीची पोरं तिथे मजा करतात. मी पण जातो आहे आता. गौरी आणायला जायला म्हटल्यावर ही मजा असतेच. तर जातो, तुम्हाला पण दाखवतो. झाला स्टोरेज फुल झाला माझा. हा सलामी दे, सलामी दे. बसा बसा उभा रहा.
有人。